लखन कचरे माझ्यासोबत आहेत, भोईराजचे मालक, आणि त्यांचा आज अभिष्टचिंतन वाढदिवस सोहळा देखील आहे. वाढदिवस आज बऱ्यापैकी साजरा देखील झाला आहे. आणि खरं पाहिलं तर जे अपंग व्यक्ती आहेत ते खास करता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि खरं तर जी चव ग्राहकांना देतात त्या विषयावर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. काय खरं तर रोज जे आहे ते ग्राहकांना वेगळ्या प्रकारे सर्व्हिस देतात. आज वाढदिवस आहे, नेमकं काय प्रतिक्रिया, काय भावना आहेत आज? तर आज माझा वाढदिवस आहे. मी दरवर्षीप्रमाणे माझ्या वाढदिवसाला फटाके किंवा जल्लोष हे करायला मला काही आवडत नाही आहे. दरवर्षीप्रमाणे मी काय केलं, अनाथ आश्रममधील लहान लहान मुले अपंग असतील, काही जण, मला आवड आहे की माझा वाढदिवस गोरगरिबांमध्ये साजरा व्हावा. कारण की मी स्वतः तुम्हाला खोटं सांगत नाही, माझे दिवस असे खराब होते, अक्षरशः आम्हाला वेळेवर भाकर भेटत नव्हती. म्हणून मी गरिबीचे दिवस जवळून पाहिलेले आहेत. म्हणून मला मनापासून आवड होती गोरगरिबांची सेवा करायची. खरं तर आता हॉटेल जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीमध्ये बनलं गेलं आहे. तुमच्या रील्स देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक पाहतात. मात्र या अगोदरची हॉटेलची परिस्थिती कशी होती आणि चांगली चव देण्यासाठी तुम्ही कशा कशा पद्धतीमध्ये काम केलं? हां, सुरुवातीला माझा बिझनेस होता एक छोटासा. मी मच्छी विकायचो होतं. झाड होतं लिंबाचं, झाडाखाली मासे विकायचो. तर हळूहळू कोरोनाचा वेळ आला. मग त्यानंतर मला कस्टमर माझ्यापासून मासे विकत न्यायचे. मग माझे असे 50-60 किलो मच्छी विकायची. पण काही कस्टमर म्हणायचे, लखन भाऊ तुमच्याकडून मच्छी नेतात, पण हॉटेल कोणतं चांगलं आहे जेवणासाठी मला विचारायचे. मग मी सांगायचो, इथं जवळपास हॉटेलला जा, ह्या हॉटेलला जा, त्या हॉटेलला जा. मग असं एका जागेवर बसून माझ्या डोक्यात असा एक विचार आला की बाबा, काही कस्टमर म्हणताय लखन शेठ तुम्ही माशाची भाजी ही तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने येते, मग तुम्हीच एक हॉटेल टाका ना म्हणले छोटंसं. म्हणून माझी ती डोक्यात आयडिया आली. मग एक छोटंसं हॉटेल टाकलं. मला वाटलं 20-25 किलो मच्छी हॉटेलला लागन आणि 5-50 किलो मच्छी आपली विकन, त्या हिशोबाने हॉटेल टाकलं. पण असं सर म्हणतात ना, देण्यावाला देत आहे पण छप्पर फाडके देत आहे, तसं माझ्यासोबत झालेलं आहे. तर आज खोटं सांगत नाही, माझ्या हॉटेलवर मच्छी कमसे कम 300 किलो दररोज, 300 ते 400 किलो मच्छी दररोज लागती. खरं तर पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस म्हणजे किती मच्छी जायची त्यावेळेस? हां, सुरुवातीला जे पहिलाच दिवस होता, तर पहिल्या दिवशीच 50 किलो मच्छी माझ्या हॉटेलवर गेली. आणि दुसरी एक गोष्ट, आता जे तुम्ही हे करतायत किंवा जे काय 2-3 किलोचा मासा जर एखाद्या ग्राहकांना जर खाल्ला की त्याच्या माध्यमातून तुम्ही बक्षीस एक देतायत, म्हणजे ती कल्पना कशी सुचली आणि आतापर्यंत किती बक्षिसं मिळवलीत? बरोबर आहे. ते आपण 4-4 मित्र एका ठिकाणी बसल्यावर आपली काय चर्चा होती, कोणी म्हणतं, एखादा मित्र आपला म्हणतोय मी 2 किलो मासे खातो, कोणी म्हणतं मी 2.5 किलो मासे खातो, कोणी म्हणतं मी 3 किलो मासे खातो. मला असं वारंवार कानावर ऐकायला येत होतं की मी एवढे मासे खातो बा. मग मी असं एक डोक्यात विचार आला की बघूच, आपण मित्रमंडळाची आपण परीक्षाच घेऊ. अशी एक वापर टाकली की बाबा 2.5 किलो मच्छी तुम्ही अर्ध्या घंट्यात खायची आणि आपल्या हॉटेलवरून 1001 रुपया बक्षीस जिंकून जायचं. ते मच्छी फुकट खायला आहे. फक्त मॅच दोघांमध्ये जिंकले तर 1000 रुपये द्यायचे, 1000 रुपये न्यायचे, आणि हारलं तर 1000 रुपये द्यायचे. पण आतापर्यंत किती ग्राहकांनी तुमचं बक्षीस ते मिळवलं गेलंय? आतापर्यंत कमसे कम 40 ते 50 जणांनी आपलं बक्षीस जिंकलेलं आहे बरं का. पण त्याच्यामध्ये 200 आता तुम्हाला तुम्हाला किती आले त्याच्यामध्ये, जेणेकरून त्या शर्यतीमध्ये ते हारले गेले? हो, कमीत कमी 200 ते 250 माणसं हारलेली आहेत. हां, 50-60 माणसं जिंकलेली असतात. एक अपंग व्यक्ती देखील या ठिकाणी आलेले. दादा, कुठून आलात लखनजींच्या वाढदिवसानिमित्त? तर नमस्कार, मी परभणीहून आलो. मी हँडिकॅप आहे, मला चालता येत नाही स्वतःला, काहीच नाही. तर 29 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा, चालता येत नाही, काय नाही. तर मी तर वीटभट्टीवर होतो. तर मी लखन सरला त्या दिवशी फोन केला. म्हणले कसे आहे दादा? तर दादा म्हणले मी तुम्हाला यायलो न्यायला. पण मला न्यायला एवढं मोठा हॉटेलचा, भोईराज हॉटेलचा सर्व मयासारख्या अपंगाला यायला म्हणजे खरंच ते खूप मन त्यांचं मोठं आहे. आणि आज इथे अपंगाचे खूप लेकरं पण त्यांनी आणले. दरवर्षी आजच नाही, प्रत्येक कार्यक्रमाला ते त्यांच्या वाढदिवसाला आणतात, पोटभर अन्नदान खाऊ घालतात. मला पण त्यांनी आणलं. आणि खरंच लखन भाऊचं आमच्यासारख्या अपंगावर त्यांच्यावर एवढं प्रेम आहे ना, मला ऐकून आकर्षक डोळ्यात अश्रू आलते. असाच व्यक्ती असावं आणि असाच सर्वांचं त्यांच्यावर आमच्यासारख्या लेकराचं प्रेम असावं. आणि खरंच मी इथून पुढं ना लई चांगलं त्यांना आशीर्वाद दिलास. आणि खरंच तुम्ही पण हॉटेल भोईराजला एका दिवस भेट द्या. नमस्कार. ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर या ठिकाणी ग्राहक देखील आहेत. ग्राहकांसोबत देखील या ठिकाणी चर्चा करतो. प्रत्येकजण इथं येणारा व्यक्ती जो आहे तो लखनजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आहेत ते देतोय. काही ग्राहक देखील माझ्यासोबत आहेत. काय खरं तर काय चव वगैरे घेतली का नाही? नंबर एक चव आहे. भोपळे
पुंडलिका मासा खायला नंबर 1. इथल्याच तलावाचा आहे तो. बरं. काय किती वेळ म्हणजे कधीपासून या हॉटेलच्या ह्याची चव घेत आहेत तुम्ही माशांची वगैरे? बऱ्याच दिवसापासून याच्या आधीपासून बी आम्ही कुंडकाचा मासा खातो आणि हे बी झाल्यापासून आम्ही कुंडकाचाच मासा खातो. आणि प्रसिद्ध आहे ओपळीचा पुंडलिकाचा मासा म्हणलं की चवदार नंबर 1 खायला. बाकी काय बऱ्याच ठिकाणी इतर हॉटेलमध्ये देखील तुम्ही चव घेतली असेल, पण इतरच्या हॉटेलची काय वेगळी चव? नाही इतरची चव नाही बरोबर. इथली तशी चव आहे. ओपळी धरण जे आहे हे पुंडलिका ही मासा खाल्ल्याच्या नंतरच माणसाला चव कळती. किती मध्ये थाळी देतात मच्छीची? हे काही मला माहीत नाही, पण माझी पहिली वेळ इथे यायची बी. ह्याच्या आधी बी बरेच वेळेस आलो, खूप वेळेस जेवण केलं, पण त्या मामाच्या नात्याने माझ्याकडून काही पैसे घेत नाहीत ते. भातचा अजिबात बिल घेत नाही मामासाठी. हां, नंबर 1 जेवण. लखनजी सोबतच त्यांच्या आई देखील माझ्यासोबत आहे, त्यांच्यासोबत चर्चा करतो. इकडे थोडं अलीकडेच या दादा, तुम्ही पण या आणि आई पण या. ही जी तुम्ही थाळी देताय ती थाळी किती मध्ये देताय? थाळी जी देताय ती थाळी थाळी आपण 160 रुपयामध्ये थाळी देतो. हा, अनलिमिटेड आहे त्याच्यामध्ये? सर्व आहे, फक्त 2 भाकरी 2 रोस्ट पीस 1 राईस वडी आहे, एवढी 160 मध्ये देतो. हो, भाकरी अनलिमिटेड, राईस अनलिमिटेड? भाकरी नाही, भाकरी 2 येतात त्याच्यात. हा, 2 भाकरीच फक्त. सर्व ते अनलिमिटेड देतो. हा, सर्व ते अनलिमिटेड. आणि राईस? राईस बी तेवढी 1 वाटी राईस येते ना, मग 160 मध्ये तेवढं देतो आम्ही. हा, काय आई ह्याला मसाले वगैरे कोणते वापरतात तुम्ही? मसाला ते आम्ही एकदम भाजणं ते चांगलं व्यवस्थित जास्त मध्यम भाजावं लागतं. कुटायची ह्याची सगळी टॅक्टर आलेली, मला पहिल्यापासूनच टॅक्टर आलेली माशाची. हे आम्ही मासे विकत होतो आधी बाजाराने, मासे हे विकायचो. मासे तलावामधून पकडायचे बी तुम्हीच आणि त्यानंतर मार्केटमध्ये विकायचे पण? जायचे, आमची लई परिस्थिती राहायची, आम्हाला घेत नसायचे, तर ऑटोवाले घेत नसायचे. लहान लहान होता लखन, हे मी सोबत घेऊन जायची शाळाची सुट्टी करून. लक्ष्मणाला सोबत चल माझ्या, आम्हाला वजं जात नाही, तराजू माप हे मासे लोकांचे घ्यायचे विकायचे. लखनला म्हणजे भाऊ हा एक म्हणजे 2 जणांचा आहेत. हा, 2 आहेत, राम लक्ष्मण 2 आहेत. खरं तर म्हणजे सुरुवात पहिल्यांदा मासे विकायचे आणि त्यानंतर तुम्ही इथे हॉटेल थाटलं. मात्र जे मुलाला जे इतर लोक म्हणत होते लखनला, किंवा तुम्ही पण हॉटेल चालू केलं, त्यावेळेस नेमके कुटुंबाच्या म्हणजे काय हे होत्या भावना किंवा काय चर्चा व्हायची? अशी होती, मला म्हणायचं आई मला माशाला गिऱ्हाईक आल्यास मला म्हणतंय की तू लखन मासे टाकी रे आम्हाला खायला, कुठं जायचं आता शिजवायला हे करायला. मी म्हणायचे कसं करायचं, आपली गरिबी परिस्थिती आहे. मग ती म्हणे आपण एखादा लोक बसू द्यायचे नाहीत, एखादा गुंटा घेऊ म्हणलं आणि थोडं मांडव टाकू म्हणलं, 4-2 पत्र टाकू, मांडव टाकू आणि तिथं काय विकत्यांत. हॉटेलची जी जागा आहे ही तुम्ही खरेदी केलेली का? आम्ही खरेदी केलेली आहे. लोक खरेदी केलेली? लोक ऐकून पैसे हे घेऊन काही मदत केली पाहुण्या रावळ्यांनी, अशी काही असे 7 लाखाला काहीतरी अशी खरेदी केलेली. हो, पाहुण्या रावळे सगळ्यांनी मदत केली आपल्याला. आता इतर जे आहेत म्हणजे जेणेकरून कुटुंब जे आहे ते बऱ्याच तलावामधून मासे पकडते नंतर मार्केटमध्ये विकते, त्याच्यासाठी काही सांगणं असणार आहेत किंवा तुम्ही पण आमच्यासारखं हॉटेल वगैरे टाका, तुम्ही पण असं चांगला व्यवसाय करू शकता, असं काही सांगणं असणार आहे का नाही तुमच्या इथं? सांगतात ना, सांगतात. मी कुणालाही सांगत असले काय बी व्यवसाय करा, असा काय बी कशात बी असा फायदा व्हायसारखा करा. असं पोरांना म्हणायचे टाका बाबा हॉटेल, पण दारू पाणी काही नका येऊन देऊ, वाद हे नको, आपल्याला आवडत नाही, आपण गरीब लोक आहेत. असे दारू वगैरे अजिबात दिली जात नाही किंवा पिऊ देखील दिली जात हा, ते बघ काही लोक मुकाट्या येतात ना पिऊन बाहेरून, पण आम्ही येऊन देत नाही. त्यांना कळून चुकलेले नाही, ते लावलेले नाहीत की येत नाहीत. त्यांना माहिती आहे की भुऱ्याचा हाटलावर दारू वगैरे काही भेटत नाही. त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून लोक इथं येऊन जेवणासाठी येतात. 24 भाजी असते आमची. मसाला हे मला कुणाचं आवडत नाही, मी स्वतः भाजते, स्वतः कुटते, स्वतः सगळं असते माझ्या हातात. मी आज लखनचा वाढदिवस आहे म्हणून मी हाटलावर आले ना, आता मला घरी काम गिरणी हे सगळं आमचंच असते, स्वतःच असते. आता ते जे हे आहेत मसाले तुम्ही बनवतात, बाकी मच्छी व्यतिरिक्त दुसरं काहीच भेटत नाही? मटण वगैरे काहीच भेटत नाही? भेटते ना, चिकन भेटतंय, एखादे दुसरी मासे भेटतात, कटाणे वांबट सगळं, भळू सगळे, मरळ हे कतला चिलापी, रोस्ट कडकमध्ये रोस्ट, जे सांगत्यान. जर एखादा सांगितलंच की आम्हाला हे आवडतं मटण, तर तुम्ही आणू शकतात मटण, आम्ही बनवून देतात. बाकी हे 160 रुपयामध्ये मच्छीची थाळी, बाकी ऑर्डर कसे रेट आहेत तुमचे? ते
मटण मला चिलापी ते थाळीचं 160चं माहिती आहे मला. कतलाची 200 वाटतं आणि ह्याची बी मरळीची बी काय 200 का काहीतरी आहे वाटतं असं. बाकी मटण आणि हे चिकनचे वगैरे 200च आहे वाटतं मटण. अनलिमिटेड काही त्याच्यामध्ये ऑफर आहेत का? त्याच्यामध्ये कांदा लिंबू एक राईस प्लेट येते, 2 भाकरी येतात. अनलिमिटेड मध्ये भाकरी वगैरे जेवढा खाताल तेवढे तसं काही नाही का? किती बी जेवा, फक्त भाकरी पहिल्यांदा 2च येणार. जर महागली भाकर घेतली ना त्याचे एक्स्ट्रा पैसे लावू जातात. ओके, धन्यवाद. खरं तर हॉटेल भुईराज बहुचर्चित हे हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलवर आपण व्हिजिट दिली आणि त्यांच्या आईच्या लखनच्या भाऊच्या म्हणजे रामच्या आलेल्या प्रतिक्रिया या कुटुंबांच्या मात्र काय सांगून जात आहे ते नक्कीच समजलं असेल. मात्र हे पहिले मासे विकायचे आणि त्यानंतर जे आहे ते हॉटेल थाटलं गेलं मात्र थाटल्यानंतर या हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद जो आहे तो ग्राहकांचा मिळाला असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात ह्या कुटुंबियांच्या हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅनसोबत सुरेश जुंबडी या परळी.